नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? 90च्या दशकात आपल्या अभिनयाने अनेक तरुणांना भुरळ घालणाऱ्या निशिगंधा वाड आजही अनेक चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या भेटीला येतात. अभिनयाची उत्तम जाण त्यांना आहेच, यासोबत सामाजिक बांधिलकी जपत अनेक मुलींना त्यांनी दत्तक घेत त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं केलं आहे. निशिगंधा यांनी दुर्गा झाली गौरी या नाटकातून मराठी सृष्टीत पाऊल टाकले. शेजारी शेजारी, अशी ही ज्ञानेश्वरी, एकापेक्षा एक, बंधन, प्रतिकार, बाळा जो रे, वाजवा रे वाजवा, नवरा माझ्या मुठीत ग, वाट पाहते पुनवेची, सासर माहेर, हर हर महादेव अशा अनेक मराठी चित्रपटांमधून त्यांनी आपल्या सहज सुंदर अभिनयाची छाप सोडली. आता त्यांची लेक चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. निशिगंधा यांची मुलगी ही हुबेहूब आईची कॉपी आहे. निशिगंधा आणि अभिनेते दीपक देऊळकर यांच्या मुलीचे नाव ईश्वरी देऊळकर आहे. ती दिसायला अतिशय गोड आणि सालस आहे. ईश्वरी सोशल मीडियावरही सक्रिय असते. ती तिचे वैयक्तिक फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. ईश्वरी खऱ्या अर्थाने आईचा आरसाच आहे. ईश्वरीने मुंबईतील सिटी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतलं असून आता तिने पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या 13व्या कलादर्पण अवॉर्ड सोहळ्यामध्ये ईश्वरीने हजेरी लावली होती. यावेळी ईश्वरीने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेताना दिसली. श्री गुरुदेव दत्त या मालिकेच्या सेटवर सुद्धा ती अनेकदा आपल्या आई-वडिलांसोबत यायची. ईश्वरीने तिच्या करिअरच्या बाबतीत अजून कोणताही निर्णय घेतला नाही. सोबतच तिने अभिनय क्षेत्रातच करिअर करावं अशी जबरदस्तीही निशिगंधा यांनी कधीही केली नाही. तर मंडळी, तुम्हाला निशिगंधा वाड यांची मुलगी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हायरल घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.